नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या अदिती अबॅकस आणि वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की फॉर्म्युल्याचा वापर करून अबॅकसवरती आपण मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकतो. तर चला आपण सुरुवात करूया. आता इथे फर्स्ट सम आहे 13 मल्टिप्लाय बाय 5. तर काय करायचं, जे हे 13 आहे, हे 13 म्हणजे काय आहे? 13 म्हणजे 10 प्लस 3, बरोबर. 13 म्हणजे काय आहे? 13 म्हणजे 10 प्लस 3 असं आहे. मग हा 3 जो आहे हा युनिट प्लेसचा आहे आणि हा जो 1 आहे तो आहे 10 प्लेसचा. मग यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण काय करायचं, हा जो 5 आहे हा युनिट प्लेसचा आहे, सिंगल डिजिट आहे, म्हणजे हा काय आहे? हा युनिट प्लेसचा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा या 5ने या 3ला मल्टिप्लाय करायचं. मग 5ने 3ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं आन्सर येतं 15. मग आता ते आपण अबॅकस टूलवरती करूया. आता अबॅकस टूलवरती करत असताना पहिल्यांदा सेट 0 करून घ्यायचं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा 5ने 3ला मल्टिप्लाय करायचं. 5 3 जा 15. मग ते 15 आपण इकडे पुट करून घेऊया टूलवरती. आता 15 प्लेस केलं. त्यानंतर आता काय करायचं, ह्या 5ने 1, हा 1 म्हणजेच काय आहे? 10, बरोबर. हा 1 म्हणजेच आहे 10. मग ह्या 5ने 10ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर किती येतं? 5 10 जा 50. मग तो 50 जो आहे आपल्याला इकडे 10th प्लेसचा जो रॉड आहे त्याच्यावरती प्लेस करायचा आहे. मग आता आपण इकडे 50 डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट हे केलं. मग आपलं आन्सर आलेलं आहे इथे 65, बरोबर. आपलं आन्सर आलेलं आहे 65. ते आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 65. आता यामध्ये आपल्याला कोणताही फॉर्म्युला अप्लाय करावा लागला नाही. आता नेक्स्ट सम जे आहे ते बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा इकडे सेट 0. आता इथे आहे 17 मल्टिप्लाय बाय 3. 17 म्हणजेच काय? 17 म्हणजे 10 प्लस 7. मग आपण काय करणार, पहिल्यांदा ह्या 3ने या 7ला मल्टिप्लाय करायचं. मग 3ने 7ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं आन्सर येतं 3 7 जा 21. ते आपण इकडे टूलवरती प्लेस करून घेऊया 21. आता काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप आपल्याला 3ने ह्या 1ला, 1 म्हणजेच आहे आपला 10. मग 3 10 जा 30. मग तो 30 आपल्याला इथे 10th प्लेसचे जो रॉड आहे त्याच्यावरती आपल्याला पुट करायचा आहे. पण आता इथे आपण बघू शकतो की आपल्याकडे इथे डायरेक्ट 30 करण्यासाठी नाही आहे. मग आपण काय करणार, मग इथे आपण 30चा फॉर्म्युला अप्लाय करणार. मग आपण प्लस 30 करायचं आहे आपल्याला. मग प्लस 30चा आपला इथे फॉर्म्युला, की आधीचे आपले जे फॉर्म्युल्याचे व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण सगळे फॉर्म्युले शिकलो आहोत. मग इथे प्लस 30साठी आपल्याला वापरावं लागणार आहे -20 प्लस 50, बरोबर. 30साठी आपण प्लस 30 डायरेक्ट नाही आहे, मग त्याचा आपण फॉर्म्युला अप्लाय केला +30 इज इक्वल टू -20 प्लस 50. मग आता आपला आन्सर आलेला आहे इथे 51. ते आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 51. आन्सर राईट डाऊन झालं. इकडे सेट 0. आता नेक्स्ट 16 मल्टिप्लाय बाय 4. 16 म्हणजेच पुन्हा काय आहे? 16 म्हणजे हा आहे 10 प्लस 6, बरोबर. मग आता पहिल्यांदा काय करायचं, या 4ने 6ला मल्टिप्लाय करायचं. 4ने 6ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे 4 6 जा 24. मग ते आपण इकडे प्लेस करून घेऊया 24. 24 आपण प्लेस केलं. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, या 4ने ह्या 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. हा 1 म्हणजेच काय आहे आपला 10. मग 4 10 जा 40. आता 40 आपल्याला 10 प्लेसचा जो रॉड आहे त्याच्यावरती प्लेस करायचा आहे. पण इथे सुद्धा आपल्याकडे डायरेक्ट 40 करण्यासाठी नाही आहे. मग आपण इथे प्लस 40 करायचं आहे आपल्याला. मग प्लस 40चा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथे अप्लाय करणार. मग प्लस 40चा फॉर्म्युला आहे -10 प्लस 50. -10 प्लस 50. मग आपला आन्सर आलेला आहे इथे 64.
बरोबर. आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 64. समजते सगळ्यांना? खूप इझी आहे. ज्याप्रमाणे आपण स्कूल मेथड करतो आहोत त्याच पद्धतीने इथे करायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट सम 19 मल्टिप्लाय बाय 3. आता 19 म्हणजेच काय? 19 म्हणजे 10 प्लस 9. मग आपण काय करणार? या 3ने पहिल्यांदा 9ला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट स्टेप आपली काय आहे? हा जो 3 आहे ह्या 3ने ह्या 9ला मल्टिप्लाय करायचं. मग आपलं आन्सर येतं 9 3 जा 27. पण त्या अगोदर आपल्याला इकडे काय करायचं आहे? सेट 0 करून घ्यायचं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण नवीन कॅल्क्युलेशन करत असतो तेव्हा आपल्या टूलवरती 0 करून घ्यायचं. ठीक आहे. आता 9 3 जा 27. 27. आपण इकडे 3 9 जा सुद्धा करू शकतो. 3 9 जा सुद्धा 27च येतं किंवा 9 3 जा सुद्धा 27च येतं. असं करा किंवा असं करा, आपला आन्सर सेमच येणार आहे. आता इथे आलं 27, ते आपण इकडे प्लेस केलं. आता त्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे, या 3ने पुन्हा हा जो 1 म्हणजेच 10 आहे, या 10ला मल्टिप्लाय करायचं. 3 10 जा 30. आता 30 आपल्याला इकडे 10चा जो रॉड आहे त्याच्यावरती प्लेस करायचा आहे, पण डायरेक्ट नाही आहे. मग पुन्हा आपण इथे फॉर्म्युला अप्लाय करणार. प्लस 30साठी -20 प्लस 50. मग आपला आन्सर आलेला आहे इथे 57. बरोबर. आपला आन्सर आलेला आहे 57. ते आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 57. समजतंय सगळ्यांना? आन्सर राईट डाऊन करून झालं. सेट 0. आता नेक्स्ट सम आहे आपलं 38 मल्टिप्लाय बाय 3. आता 38 म्हणजेच काय आहे? हा असणार आहे 30 प्लस 8. बरोबर. 38 म्हणजे 30 प्लस 8. मग आता इथे सुद्धा आपल्याला सेम तशीच प्रोसिजर करायची आहे. पहिल्यांदा ह्या 3ने ह्या 8ला मल्टिप्लाय करायचं. मग 3 8 जा करा किंवा 8 3 जा करा, आन्सर आपलं सेमच येणार आहे. मग 3 8 चा आन्सर येतं 24. मग ते आपण इकडे प्लेस करून घेऊया 24. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे? ह्या 3ने हा जो 3 आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. या 3ने इकडचा जो 3 आहे त्याला. आता हा 3 म्हणजेच काय आहे? आपला 30. मग 3ने 30ला मल्टिप्लाय केलं. मग 3ने 30ला मल्टिप्लाय हे थोडंसं आपल्याला अवघड वाटतं, म्हणून आपण डायरेक्ट काय करतो? 3ने फक्त सिंगल डिजिट घेतो. 3 3 जा करायचं आणि त्याच्यावरती एक 0 पुट करायचा. मग आपला आन्सर इथे किती येतं? 3 3 जा 9 आणि त्या 9वरती एक 0 द्यायचा, म्हणजे येतं आन्सर 90. आता आपल्याला 90 10च्या रॉडवरती प्लेस करायचं आहे. पण इथे सुद्धा आपण बघू शकतो की डायरेक्ट आपल्याकडे 90 अवेलेबल नाही आहे. मग इथे प्लस 90चा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. मग प्लस 90चा फॉर्म्युला आहे प्लस 90 इज इक्वल टू -10 प्लस 100. आता आपण 100च्या रॉडवरती गेलो. बरोबर. मग आता आपला आन्सर आलेला आहे इकडे 100च्या रॉडवरती 1 बिट्स आहे, 10च्या रॉडवरती 1 बिट्स आहे आणि युनिटच्या रॉडवरती 4 बिट्स आहे. मग रीड करताना आपण कसं रीड करणार आहे? 114. इकडे 114 114 म्हणजेच 114. तर ते आता आपण इकडे राईट डाऊन आन्सर राईट डाऊन करून घेऊया 114. ठीक आहे. आता नेक्स्ट सम आहे आपलं 54 मल्टिप्लाय बाय 9. आता इथे सुद्धा आपल्याला 54 म्हणजे काय? 54 म्हणजे 50 प्लस 4. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा इकडे सेट 0 करून घेऊया. सेट 0 केल्यानंतर ह्या 9ने आपल्याला पहिल्यांदा 4ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9ने पहिल्यांदा 4ला मल्टिप्लाय करायचं. 9 4 जा आन्सर येतं 36. मग ते 36 आपण इकडे करून घेऊया 36. त्यानंतर काय करायचं? ह्या 9ने 5ला 5 म्हणजेच आहे 50. पण आता हे थोडंसं अवघड होतं, म्हणून 50 न म्हणता आपण इथे 5 म्हणायचं आणि जे आन्सर येईल त्याच्यावरती एक 0 प्लेस करायचा. म्हणजे आता 9 5 जा आपलं आन्सर येतं 45. 9 5 जा आन्सर येतं 45. मग त्याच्यावरती जर आपण एक 0 दिलं तर आन्सर येणार आहे 450.
पण मग आपण इकडे काय करायचं, हे बघा 9 फायजा करायचं आहे आपल्याला. 9 फायजा येतं आपलं 45. 45 म्हणजेच काय 450. मग जो 400 आहे तो आपल्याला इकडे 100च्या रॉडवरती 400 प्लेस करायचा. आता 100च्या रॉडवरती आपण 400 प्लेस केला. आता राहिला आपला 50. मग तो 50 आपण इकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केला. मग आपला आन्सर आलेला आहे इथे 100च्या रॉडवरती 4 बीट्स आहे, 10च्या रॉडवरती 8 बीट्स आणि युनिटच्या रॉडवरती 6 बीट म्हणजे 4, 8, 6. पण मग हे रीड करताना आपण कसं रीड करणार 486. कळालं, हे रीड करताना आपण कसं रीड करणार 486. मग आपण आन्सर इकडे राईट डाऊन करून घेऊया. 54 मल्टिप्लाय बाय 9 आपलं आन्सर आलेलं आहे 486. 486. ठीक आहे, इकडे राईट डाऊन करून घेऊया 486. आता नेक्स्ट त्या अगोदर आपण इकडे करूया सेट 0. इकडे आहे 44 मल्टिप्लाय बाय 6. 44 म्हणजे सुद्धा काय 44 म्हणजे 40 प्लस 4. हे झालं 40 प्लस 4. आता पहिली स्टेप काय झाली आपली, आपण काय करणार या 6ने 4ला मल्टिप्लाय करायचं. मग 6ने 4ला मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर येतं 6 4 जा 24. ते आपण इकडे प्लेस करून घेऊया 24. 6 4 जा 24. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, या 6ने आपल्याला 4ला मल्टिप्लाय करायचं. आता हा 4 म्हणजेच आहे आपला 40 बरोबर, म्हणजे 40ला 6ने मल्टिप्लाय करायचं. पण मग हे थोडंसं अवघड वाटतं म्हणून आपण इथे फक्त काय करणार 4च पकडायचा आणि जे आन्सर येईल त्याच्यावरती एक 0 प्लेस करायचा. मग 6 4 जा पुन्हा आपलं आन्सर येतं 6 4 जा 24. पण आता इथे त्याच्यावरती आपल्याला एक 0 ॲड करायचा का, तर हा 4 म्हणजे आहे आपला 40 म्हणजेच 40 मल्टिप्लाय बाय 6 आपल्याला इथे करायचं आहे. मग 46 जा आन्सर येतं 240 बरोबर. मग आता जो 200 आलेला आहे तो आपल्याला 100च्या रॉडवरती प्लेस करायचा. ठीक आहे, 200 आपण 100च्या रॉडवरती प्लेस केला. आता राहिला आहे आपला 40. आता इकडे बघू शकता की 40 आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे, 10च्या रॉडवरती जर करायचं असेल तर मग आपण इथे त्याचा फॉर्म्युला अप्लाय करणार. प्लस 40साठी -10 प्लस 50 बरोबर. मग आता आपला आन्सर आलेला आहे इथे 264. 264 बरोबर. समजते सगळ्यांना, थोडंसं व्यवस्थित लक्षपूर्वक द्या म्हणजे तुम्हाला कळेल. आता आपण आपला आन्सर राईट डाऊन करून घेऊया 264. ठीक आहे. आता नेक्स्ट त्या अगोदर आपण करूया इकडे सेट 0. आता नेक्स्ट सम आहे आपलं इकडे 24 मल्टिप्लाय बाय 5. 24 म्हणजे सुद्धा इकडे येणार आहे 20 प्लस 4 बरोबर की नाही. 24 म्हणजे आहे आपलं 20 प्लस 4. मग आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप 5ने 4ला मल्टिप्लाय करायचं. 5 4 जा आपलं आन्सर येणार आहे 5 4 जा 20. तो 20 आपण इकडे प्लेस केला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या 5ने ह्या 2ला मल्टिप्लाय करायचं. 2 म्हणजेच आपला 20 म्हणजे 25 जा आपल्याला करायचं आहे. मग 25 जा केल्यानंतर आपला आन्सर येतं 100. मग तो 100 आपल्याला इकडे 100च्या रॉडवरती प्लेस करायचा. मग आता आपला आन्सर आलेला आहे इथे 120. 120 ठीक आहे. आता आपण नेक्स्ट करूया. सेट 0 केलं त्यानंतर पुढचं सम 62 मल्टिप्लाय बाय 6. 62 म्हणजेच आहे आपला इथे 60 प्लस 2. मग काय करणार आपण, ह्या 6ने 2ला मल्टिप्लाय करायचं. 6 2 जा आपलं आन्सर येतं 12. आता ह्या 6ने ह्या जो इकडचं 6 म्हणजे 60, मग 60 मल्टिप्लाय बाय 6 करायचं आहे. म्हणूनच काय करायचं आपण 6ला 6ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यावरती एक 0 ॲड करायचा म्हणजे आपला आन्सर येतं 6 6 जा
आणि त्याच्यावरती आपण एक 0 प्लेस करणार का, कारण हा 6 जो आहे तो 60 आहे, म्हणजे आपलं आन्सर आलं 360. मग 300 आपण 100च्या रॉडवरती प्लेस केलं आणि 60 आपण इकडे 10च्या रॉडवरती प्लेस केलं. मग आपलं आन्सर आलेलं आहे इथे 372. आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 372. आता नेक्स्ट सेट 0. 73 मल्टिप्लाय बाय 7. आता इथे सुद्धा आपल्याला सेमच प्रोसिजर करायची आहे. 73 म्हणजे 70 प्लस 3. मग पहिल्यांदा ह्या 7ने 3ला मल्टिप्लाय करायचं आणि नेक्स्ट स्टेप पुन्हा ह्या 7ने 7ला. 7 म्हणजे 70. जे आन्सर येईल त्याच्यावरती आपल्याला एक 0 द्यायचा. आपण इथे करूया. 7 3 जा 21. आता 7 7 जा. आता 7 7 जा 49. पण आपल्याला इथे काय करायचं आहे, एक 0 द्यायचा म्हणजे 490. मग 400 आपण 100च्या प्लेसवरती आणि 90 डायरेक्ट नाही आहे, मग आपल्याला इथे 90साठी फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. मग 90चा फॉर्म्युला आहे प्लस 90 इज इक्वल टू -10 प्लस 100. आता इथे प्लस 100सुद्धा डायरेक्ट नाही आहे, मग या 100साठी सुद्धा आपल्याला परत फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तो आहे 100साठी -40. म्हणजे आता इथे हा जो येणार आहे तो -400 प्लस 500 असा आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग आपलं आन्सर इथे आलेलं आहे 511. आन्सर इज 511. ठीक आहे. हे थोडंसं लेंदी आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. एकदा समजलं की मग तुम्हाला खूप इझी होईल, पण थोडंसं समजेपर्यंत जरा तुम्हाला अवघड वाटेल. एकदा समजलं की मग एकदम सोपं. आता नेक्स्ट आहे 32 मल्टिप्लाय 9. आता 32 म्हणजे सेम 30 प्लस 2. मग आपण पहिल्यांदा 9ने 2ला मल्टिप्लाय करणार. 9 2 जा 18 आणि नंतर ह्या 9ने 3 म्हणजेच आपला 30 आहे. मग 9 3 जा आपलं आन्सर येणार आहे 9 3 जा 27. पण आता आपल्याला त्याच्यावरती एक 0 जर आपण ठेवला तर ते आन्सर येतं 270. मग जो 200 आहे तो आपण 100च्या रॉडवरती आणि 70 इथे डायरेक्ट. मग आपलं आन्सर आलेलं आहे 288. 288. पुन्हा नेक्स्ट सम सेट 0. 55 मल्टिप्लाय बाय 6. 55 म्हणजे सुद्धा 50 प्लस 5 बरोबर. 55 म्हणजे 50 प्लस 5. मग ह्या 6ने पहिल्यांदा आपण 5ला मल्टिप्लाय करणार. 6 5 जा 30. तो आपण इकडे प्लेस केला. आता त्यानंतर या 6ने या 5 हा 5 म्हणजेच 50. जे आन्सर येईल त्याच्यावरती आपल्याला एक 0 द्यायचा आहे. मग 6 5 जा 30 येतं आणि अजून एक 0 दिला म्हणजे तो 300 झाला. मग तो 300 आपल्याला इकडे 100च्या रॉडवरती प्लेस करायचा. मग आता आपला आन्सर आलेला आहे इथे 330. आपण इकडे राईट डाऊन करूया 330. तर अशा पद्धतीने आपण टूलवरती अबॅकसचे फॉर्म्युले वापरून मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इझी होईल. मग हे तुम्हाला अगदी आपण पुढच्या याच्यामध्ये फिंगर्सवरती कसं करायचं ते सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त टूलवरतीच कॅल्क्युलेशन बघितलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फिंगर्सवरती मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. तर हे पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या कसं करायचं आहे. आता म्हणजे सोपी जशी आपली स्कूल मेथड आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा करायचं आहे. फक्त इथे आपल्याला जेव्हा डायरेक्ट नसतं त्यावेळेस मग आपल्याला फॉर्म्युल्याची मदत घ्यायची आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला हाईपसुद्धा करायला विसरू नका. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.